शिंदे आणि फडणवीस गुंगा गुड्डा असल्याचं राऊतांनी म्हटलंय. कोणी पुरुष असता तर गुंगा गुड्डा म्हटलं असतं. राजकारणात टीका सहन केली पाहिजे, भविष्यात चुका होणार नाही याची काळजी घ्यावी असंही संजय राऊतांनी म्हटलंय. आता सुनेत्रा वहिनींना जर कोणी गुंगीगड्या म्हटलं असेल, त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते, तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटलं असतं. आपण राजकारणामध्ये आहोत, आपण ही टीका सहन केली पाहिजे आणि त्याच्यावरती भविष्यामध्ये या चुका होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही स्वतः ज्या पद्धतीनं या बालिश वक्तव्याचं समर्थन करताय, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. एका महिलेचा अपमान होत असताना तुम्ही अशा पद्धतीनं काँग्रेसनं गुंगी गुडिया म्हणून तुमच्या वक्तव्याचं समर्थन तुम्ही केलंय, त्याबद्दल तुम्हाला खरं तर खेद वाटायला पाहिजे. त्याच भावनेचा उल्लेख केला तर तुम्हाला गुंगा नाही तर ढोंगी गुड्डा असा उल्लेख तुमचा करावा. कारण ज्या पद्धतीनं ढोंगीपणा संजय राऊत आणि त्यांचे मालक उद्धवजी ठाकरे सातत्यानं करत असतात, त्यामुळं तुम्ही गुंगी गुडिया नाही तर ढोंगी गुड्डा आहात. महाराष्ट्रात ढोंग करणं आणि ढोंगाचं राजकारण करणं हे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे सातत्यानं करतायत.